सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो। आपण वेळेवर आलात, आपणा सर्वांना धन्यवाद देतो। आणि काल आमची पालकमंत्र्यांसमवेत सभा होती कलेक्टर ऑफिसला, अल्पबचत सभागृहामध्ये। त्यावेळी सभेला सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी आम्हाला सकारात्मक एक माहिती दिली की तुमचा विषय मला पूर्ण माहिती आहे आणि त्या संदर्भात आपल्याला काय करता येईल, तुम्हाला जर वकील लागला तर मी वकील देईन, एखादी समिती स्थापन करावी लागेल तर तीही आपण करूया। कोर्टाला काय चालू शकेल, न्यायालयाला समिती आपण स्थापन परस्पर केली तर चालेल का शासनाने, किंवा न्यायालयाला काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपण तुम्हाला सहकार्य करू, असं एक त्यांनी आश्वासन दिलं आहे। आणि हा गेले कित्येक वर्ष आता माझ्याकडे माझ्या पणजोबांनी भरलेलं दस्त हे शेतकरीच भरतात, जे ज्यांच्या जमिनी ताब्यात आहेत। 1931 पासून दस्त भरलेला आहे, शेतसाराचा मक्ता पण पोताना दिलेला आहे। असं असताना आज आमच्या सातबारावर 1972 साली देवस्थानचं नाव 1209च्या फेरफारने लावण्यात आलं। त्यालाच आव्हान आम्ही आता देत आहोत आणि त्या संदर्भात पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की जे सहकार्य तुम्हाला पाहिजे ते आम्ही करू। गेली 50 वर्ष कोर्ट कचेरी चालू आहे, म्हणजे देवस्थानची मालकी हक्कासाठी केस 50 वर्ष चालू आहे। त्याचा निकाल अजून लागलेला नाही। नव्याने आता 4 वर्षामध्ये आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे काही दावे दाखल केलेले आहेत। ह्या दरम्यानमध्ये सर्व कोर्ट 50 वर्षाच्या केसेसचा म्हणजे आताच्या याच्यावर सरळ दखल पण घेत नाही। दुसरी गोष्ट, त्या दरम्यानपासून आज 4 वर्ष तरी आम्ही एक काम करतोय। 4 वर्षामध्ये 3 कलेक्टर आले, 2 प्रांत आले, साधी प्रशासकीय माहिती सुद्धा शासनाकडे त्यांची उपलब्ध देत नाहीत ते, कारण देवस्थानच्या दबावाखाली ते सगळं चाललेलं आहे। भावनिक विषय असल्यामुळं प्रशासन त्याच्यात हे देत नाही। कारण 4 वर्षापूर्वी आम्ही मोर्चा काढला, तर त्या मोर्चा काढल्यानंतर एवढा मोर्चा काढल्यानंतर त्यांनी साधी माहिती सुद्धा पुरवायला पाहिजे, ती अजून तितकीशी हे होत नाही आहे, दखल घेत नाही प्रशासन, आजही दखल घेत नाही आहे। आम्ही चंद्रकांत दादांच्या इथं 2 मिटिंग झाल्या, ह्या पालकमंत्र्यांच्या दरम्यान मिटिंग झाल्या। प्रत्येक वेळी वेगवेगळ्या काहीतरी फॉर्मॅलिटी काय करतायत आणि हे करतात, पण ठोस असा काय विषय येत नाही। कोर्ट मॅटर आहे हे आम्हालाही माहिती आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला काही पर्याय असू शकतात। ते पर्याय काढण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये आपल्या लक्षवेधी मांडायला सांगितली होती आणि त्याच्यात शासन काहीतरी समिती नेमेल आणि हे सगळं करेल। अजूनही ती नेमली गेलेली नाही, कुठल्याही गोष्ट काम त्याच्यामध्ये हे केलेलं नाही, म्हणजे ठोस असं कुठलंही आजही नाही। आज सुद्धा काल पालकमंत्र्यांनी मी सगळं करतो हे करतो बोलले। कालच्या मिटिंगला आम्हाला बोलवलं होतं, अधिकृत निमंत्रण होतं, त्यावेळी देवस्थानच्या प्रतिनिधींना बोलवलेलं नाही, कोर्टांच्या प्रतिनिधींना बोलवलेलं नाही, कुणालाही बोलवलेलं गेलं नाही। आणि अशा वेळी मग अशा मिटिंगा होत आहेत, जात आहेत, आम्ही पण प्रयत्न करतोय। आता कोर्ट आहे आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय। आता कोर्टाच्या जजला कोणी आव्हान द्यायचं, 50 वर्ष असलेल्या याचा केसचा निकाल लागत नाही, आता आम्ही सुद्धा ते चालू आहे। मग असं किती वर्ष करतं, मग न्यायालयाला सुद्धा कोणती कंट्रोल असेल ना, म्हणून आम्ही शासनापर्यंत दरबारी गेलो, पण तितकंसं काही सहकार्य नाही मिळत आहे अजून। आणि आता अशी परिस्थिती आमच्यावर झाली आहे की आमचे शेतकरी आमच्यावर दबाव एवढा आला आहे की आता शेतकरी भयानक झालेले आहेत, आम्हाला काम करणं तिथं गावामध्ये अडचणीचं झालं आहे। त्यामुळं शेतकरी स्वतःहून आत्महत्या करायच्या ह्याच्यात आहेत किंवा आत्मदहन करण्याच्या तयारीत आहेत। आणि मग हे असं करताना मग आम्ही सुद्धा शासनाचा प्रोजेक्ट आहे तो व्हायला पाहिजे, आमची मानसिकता आहे, पण प्रशासनच लक्ष देत नसेल, कोर्टामध्ये पण कोणी त्याचं दखल घेत नसेल तर कसं काय काम करायचं हा विषय आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची आता हे तीव्र, त्या दिवशी काम चालू झालं, 200, 400, 500 माणसं 5 मिनिटात तिथं पोलीस स्टेशनला हजर झाली।
म्हणजे आता तर लोक एवढे आक्रमक आहेत, त्या हायवेचं काम चालू होईल. आम्ही आतापर्यंत मानसिकता आमच्या लोकांची होती हायवेचं काम सहकार्य करायचं, पण आता लोकांची मानसिकता नाही. कोणत्याही परिस्थितीत काय व्हायचं असेल तर होऊ द्या. मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला तर तो होऊ द्या, ते एकदा काय ते घडून जाऊ द्या. आणि काय झालंय, प्रशासन काय म्हणा किंवा ठेकेदार काय कुठं आमच्या पोट पडायचा प्रयत्न चालू आहे, लक्षात घ्या. तो सुद्धा आम्ही तिथून काढलेला आहे सगळ्या गोष्टीचा. तर या सगळ्यातलं थोडंसं म्हणजे भावनिक विषय असल्यामुळं, बरं कुठल्या लोकांना इकडे गेलं की देवस्थानचा विषय असल्यामुळं, त्याच्या देवस्थानचं नाव असल्यामुळं तितकंसं ते गांभीर्याने घेत नाही, प्रशासन पण घेत नाही. बरं कालच्या ह्याच्यामध्ये मी त्यांना प्रश्न विचारला की 4 वर्षापूर्वी आम्ही मोर्चा काढला, त्या मोर्चाचा 10,000चा मोर्चा होता. त्या अनुषंगाने तुमच्याकडे काही प्रेस टिप्पणी आहे, प्रशासनाने तुमच्याकडे काय दिली आहे का? त्याच्याकडे कालही ती टिप्पणी नाही, काही नाही, काही नाही. काल आता एवढी मोठी मिटिंग होती तर प्रांताला बोलवायला पाहिजे होतं, तहसीलदारांना बोलवायला पाहिजे होतं, कोणालाही काही नाही. ते अशा मिटिंगा होत आहेत, त्याच्यामुळे आम्ही अतिशय हे झालेलं होतं. बोलायचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या आजार असल्यामुळं. तर या सगळ्या गोष्टी आमची भूमिका आहे, वाटण त्या परिस्थितीत हायवेचं काम आम्ही करून देणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला तर चालेल. कोकणामध्ये कधी चुकीचे शेतकरी निर्णय घेत नाहीत, पण आता तिथं घेण्याची शक्यता आहे. काल मीटिंगला ठरलंय की कुठल्याही परिस्थितीत काम सुरू करायचं. त्यांनी प्रशासनाला इंटरनल सांगितले की पोलीस फौजफाटा घ्या आणि काम सुरू करा. तिथं पण आम्ही सांगितलंय की काम होऊ देणार नाही. मग तुम्हाला काय तुम्ही 4-5 वर्ष काम होऊ देणार नाहीच म्हणताय. मध्ये एकदा झालं आपलं फरशीचे तिच्याचे खासदार वगैरे आले, सगळे ते थांबवलं. हा विषय न्यायालय बरोबर झाला होता. हो नाही, त्याच्या अगोदर मोठा म्हणजे उद्रेक झाला. बरोबर फरशीच्या परत आता त्याच्यापेक्षा डबल करतात ते. तर मग काय करणार? नाही वाटेल तर आम्हाला गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन अटक करून टाकू द्या, काय असेल ते काय करू द्या. पण आता वाटेल त्या परिस्थितीत जोपर्यंत शासन काय ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही काम करून देणार नाही.